नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरुणी, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 37व्या अंकावर टॉपिक वाईज लेक्चर सिरीज बघतोय। 36व्या अंकावर ऑलरेडी आपण लेक्चर सिरीज बघितलेली आहे। 37व्या अंकामधला आजचा आपला जो टॉपिक आहे तो संरक्षण घडामोडी आहे। परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्वाचा आहे। बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, 37वा अंक जो आहे तो 1 मार्च ते 10 मे दरम्यानच्या घडामोडीचा समावेश असलेला अंक आहे। मार्केटमध्ये हा अंक अवेलेबल आहे। तुम्ही जर कोणी घेतलेला नसेल तर तो इझिली तुम्हाला अवेलेबल होईल। त्याच्यानंतर जो 38वा अंक आहे तो सुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे। त्यामध्ये 11 मे पासून 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडीचा समावेश आहे। येणाऱ्या जे काही परीक्षा आहेत नोव्हेंबरमध्ये प्रिलिम्स त्याची तयारी करत असाल किंवा कंबाईन ग्रुप सी चे मुख्य परीक्षेची तयारी करत असाल, राज्यसेवेची तयारी करत असाल तर हे 3 अंक जे या वर्षीचे आहेत आपले 36, 37 आणि 38 या तिन्ही अंकावरती प्रश्न तुम्हाला त्या परीक्षांमध्ये दिसणार आहेत। त्यामुळे हे 3 अंक तुम्ही रीड करू शकता। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की तुमचं इंग्लिश मध्ये सुद्धा एक आवृत्ती प्रकाशित करा। बरेच विद्यार्थी फोन करून आम्हाला ते हे केलेलं आहे। त्यामुळं इंग्लिश आवृत्ती सुद्धा आपली प्रकाशित झालेली आहे। म्हणजे 38वा अंक जो आहे त्याची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे। ही त्याची इंग्रजी आवृत्ती आहे। सेम पेजेस आहेत, त्याच्यामध्ये जे काही लेआउटची स्टाईल आहे ती सेम आहे। जे काही त्याचा कंटेंट आहे आपला 38व्या अंकामधला तोच दर्जा आपण इंग्लिशमध्ये घेतलेला आहे। काही एक्स्ट्रा घडामोडी नाहीत किंवा काही कमी सुद्धा नाहीये। जे याच्यामध्ये आहे तेच त्याच्यामध्ये आहे। पण बऱ्याच विद्यार्थ्यांची तशी मागणी होती इंग्रजी आवृत्ती संदर्भात। हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्व बुक स्टॉलवर अवेलेबल झालेलं आहे किंवा आपली सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे simplifiedcart.com या वेबसाईटवरून घरपोच तुम्ही हे दोन्ही पुस्तकं मागू शकता। ठीक आहे, संरक्षण घडामोडी आपण बघतोय। त्याच्यामध्ये काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या बघूयात। सर्वात पहिली आपली आजची न्यूज आहे पहलगाम दहशतवादी हल्ला। भारतामध्ये एप्रिल 2025 मध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे। दहशतवादी आले होते, त्यांनी काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी बैसरन व्हॅली आहे, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी हा हल्ला केला। प्रामुख्याने हिंदू पर्यटकांना त्यांनी लक्ष करून जो गोळीबार केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 26 जण मरण पावले। तर या दृष्टिकोनातनं काही भारत सरकारने निर्णय घेतलेले आहेत, काही ऍक्शन घेतलेली आहे। त्या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। लक्षात ठेवायचं आहे, जम्मू काश्मीर मधील पहलगाम या विभागामध्ये बैसरन म्हणून एक व्हॅली आहे, त्या ठिकाणी हा हल्ला झाला होता 22 एप्रिल 2025 रोजी। त्याच्यानंतर याची जबाबदारी कोणी घेतली तर द रेजिस्टन्स फ्रंट नावाची दहशतवादी संघटना आहे। ती पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे। त्यांनी हे जबाबदारी घेतलेली होती। आणि हे जे बैसरन व्हॅली आहे त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं। सगळ्यात महत्वाची ही न्यूज आहे, भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर। ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलेलं आहे। ते कधी राबवलं प्रश्न विचारला जाऊ शकतो। 6 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये दहशतवादाच्या 9 तळांवरती एकूण 24 क्षेपणास्त्र टाकून भारताने ते 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेली आहेत। कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचं नाव आहे सिंदूर आणि कधी राबवण्यात आलं होतं ती तारीख सुद्धा महत्वाची आहे। 6 मे 2025 रोजी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। यामध्ये कोणत्या दहशतवादी तळांवरती हल्ला करण्यात आला तर जैश ए मोहम्मद नावाची दहशतवादी संघटना आहे। त्याच्यानंतर लष्कर ए तैयबा नावाची दहशतवादी संघटना आहे, जे भारता विरुद्ध कारवाया करण्यामध्ये ते प्रोत्साहन देणाऱ्या संघटना आहेत। त्यांच्यावरती प्रामुख्याने हल्ला करण्यात आला किंवा त्यांना टार्गेट करण्यात आलं। त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही ड्रोन्स वापरण्यात आले किंवा कुठल्या कुठल्या विमानांमधनं ते क्षेपणास्त्र डागण्यात आले अशा स्वरूपाचं सुद्धा माहिती विचारली जाऊ शकते। तर स्कॅल्प स्क्रूज नावाचं क्षेपणास्त्र भारताने भारताने आहे। त्याच्यानंतर हॅमर बॉम्ब नावाचं सुद्धा त्या ठिकाणी वापर केलेला आहे। आत्मघाती किंवा कामिकेज ड्रोनचा वापर भारताने केलेला आहे। आणि राफेल विमाने व सुखोई 30
MKI ह्या लढाऊ विमानांचा भारताने या कारवाईसाठी वापर केलेला आहे. पुढची महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यानंतर जी काही पत्रकार परिषद भारताने घेतली होती त्याच्यामध्ये लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी 7 मे 2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिलेली आहे. या नावावरती सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी एक मॅप दिलेला आहे, महत्वाचा मॅप आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हा जम्मू आणि काश्मीर प्रदेशातला, आता जम्मू आणि काश्मीरचं डिवायडेशन होऊन लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश झाले. सध्या हा भारताचा जो काही आहे अविभाज्य भाग आपण बघतो, मात्र हा जो काही ग्रीन भाग दिसतोय तो सध्या पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. एवढा भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो आणि हा जो भाग आहे तो गिलगिट बाल्टिस्तान म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर ट्रान्स काराकोरम नावाचा भाग जो आहे तो 1963 ला पाकिस्ताननी चीनला दिलेला भाग आहे. त्याच्यावरही भारताचा खूप मोठा आक्षेप होता. त्याच्यानंतर हा जो भाग दिसतोय सियाचीन ग्लेशियर, जगातली सगळ्यात उंच किंवा सर्वोच्च युद्धभूमी, भारताने 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत राबवलं होतं, त्याच्या अंतर्गत ते पाकिस्तानकडून हस्तगत केलेलं आहे. त्याच्यानंतर अक्साई चीन नावाचा हा भाग जो आहे तो सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी फार मोठा वाद निर्माण केलेला होता. त्यामध्ये 1865 मध्ये एक जॉन्सन लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करण्यात आली होती ब्रिटिशांकडून ही. त्यावेळी हा जो भाग आहे तो काश्मीरचा भाग आहे असं दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर 1893 मध्ये मॅकडोनाल्ड लाईन त्या ठिकाणी ही लाईन काढण्यात आली आणि हा भाग चीनमध्ये असल्याचं दाखवलं. हे ब्रिटिशांचीच हे होतं, त्याच्यामुळं त्याच्यावर सुद्धा फार मोठा वाद आहे. आता जो भारताकडे काश्मीर आणि लडाखचा प्रदेश आहे तो हा सर्व प्रदेश आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. या मॅपवर सुद्धा एक IR मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये राज्यसेवेला वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही बॉम्ब किंवा ड्रोन क्षेपणास्त्र वापरलेत ते महत्वाचे आहेत, त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. हॅमर बॉम्ब म्हणून वापरलेला आहे. त्याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज असं त्या हॅमरचा लॉंग फॉर्म आहे. हा ग्लाइड बॉम्ब म्हणून सुद्धा ओळखला जातो. 70 किलोमीटर त्याची रेंज आहे, म्हणजे 70 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतो. आणि फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीने हे जे काही बॉम्ब आहे तो बनवलेला आहे. म्हणजे भारताने हॅमर बॉम्ब हा फ्रान्सकडून खरेदी केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्कॅल्प नावाचं एक क्षेपणास्त्र, भारताने स्कॅल्प नावाचं क्षेपणास्त्र यूज केलेलं आहे आणि ते हवेतून डागले जाते. याचा पल्ला 300 किलोमीटर आहे. बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो. त्यामुळे दहशतवादी तळ जे होते त्याचा उद्ध्वस्त करण्यात त्याचा खूप मोठा रोल त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे S-400. यालाच सुदर्शन चक्र सुद्धा म्हटलं जातं. याची खूप मोठी चर्चा त्या ठिकाणी झालेली होती, कारण पाकिस्तानकडनं सुद्धा बरेच ड्रोन भारतामध्ये पाडण्याचा प्रयत्न झाला, भारतामध्ये त्या ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पण भारताने हे रशियाकडनं खरेदी केलेली प्रणाली आहे आणि त्याला सुदर्शन चक्र हे भारताने दिलेलं नाव आहे. तर ह्या S-400 अवकाश संरक्षण प्रणालीने खूप मोठी त्या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. रशियाच्या अल्माज अंटे यांनी ही प्रणाली विकसित केली असून भारताने 2018 मध्ये रशियाकडून खरेदी केली, हे लक्षात घ्या. त्याची क्षमता आहे 400 किलोमीटर, म्हणून त्याला S-400 असं म्हटलं जातं. एकाच वेळी 36 लक्ष्यांवर मारा करू शकतं, ही काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे लक्षात घ्यायचंय, हॅमर बॉम्ब फ्रान्सकडून घेतलेला आहे. S-400 हे रशियाकडून भारताने खरेदी केलेले आहे. त्याला सुदर्शन चक्र या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने किंवा केंद्रीय कॅबिनेटने एक निर्णय घेतला की जे काही सिंधू नदी करार आहे त्याच्यामध्ये
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल 2025 मध्ये एक कॅबिनेट बैठक झाली आणि भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा जो सिंधू करार, पाणी वाटप करार होता, तो स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे. या करारानुसार सिंधूची जे मेन स्ट्रीम आहे, मुख्य प्रवाह आहे, त्याच्यानंतर त्याच्या उपनद्यांमधील पाण्याचं जे काही वाटप आहे त्याचं सूत्र निश्चित करण्यात आलं. करार कधी करण्यात आला? 19 सप्टेंबर 1960 ला हा करार करण्यात आला आणि कराची, पाकिस्तानमधील कराची या ठिकाणी हा करार झाला, हे लक्षात ठेवा. भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वाक्षरी केली. पाकिस्तानतर्फे आयुब खान, पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पश्चिमेकडील काही सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या आहेत, त्याचा पाण्याचं वापर किंवा ते पाणी पाकिस्तानच्या वाट्याला देण्यात आलं आणि त्याच्या पूर्वेकडील ज्या रावी, बियास आणि सतलज या नद्या आहेत त्याचं पाणी भारताला मिळतं. याच्यावरती विचारलं जाऊ शकतं किंवा मल्टी स्टेटमेंटमध्ये प्रश्न आला तर हे 2-3 वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतात. त्याच्यानंतर INS सुरतवरून एक क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. त्या क्षेपणास्त्राचं नाव आहे MRSAM. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. त्याला इंग्लिशमध्ये मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. कुठल्या ह्याच्यावरून, युद्धनौकेवरून ही चाचणी करण्यात आली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर INS सुरत या क्षेपणास्त्र नाशक युद्धनौकेवरून चाचणी करण्यात आली एप्रिल 2025 रोजी, म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी. याची क्षमता जर बघितली किंवा पल्ला जर बघितला तर 70 किलोमीटर असा या क्षेपणास्त्राचा पल्ला आहे. या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की MRSAM नावाचं जे काही क्षेपणास्त्र आहे ते INS सुरत या युद्धनौकेवरून डागण्यात आलं किंवा चाचणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दरवर्षी सिप्री नावाची एक संस्था आहे, ती क्षेपणास्त्र म्हणजे जे काही शस्त्रास्त्र आहेत त्याच्या आयातीचं आणि निर्यातीचा एक आकडेवारी जाहीर करत असते. त्याचं नाव आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा सिप्री. मार्च 2025 मध्ये त्यांनी अहवाल जाहीर केला. त्याच्यामध्ये 2020 ते 24 या कालावधीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरलेला आहे. यापूर्वी प्रथम स्थानी होता. त्याच्यामुळं एवढं लक्षात ठेवायचंय, भारताचा वाटा जो आहे तो 8.3% आहे. याच्या पूर्वी 2019 ते 23 या कालावधीचा जर विचार केला तर जगातला सर्वात मोठा आयात करणारा देश होता. यावर्षी मात्र युक्रेनने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. म्हणजे 2020 ते 24 या दरम्यान युक्रेन जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरलेला होता. याच्यापूर्वी भारत होता, आता भारत दुसऱ्या स्थानी गेलेला आहे. आता युक्रेन जास्त आयात करण्याचं किंवा प्रथम क्रमांक पटकावण्याचं कारण प्रमुख काय? रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे युक्रेन जास्तीत जास्त क्षेपणास्त्र आयात करतोय. यामध्ये लक्षात ठेवायचंय सगळ्यात जास्त आयात युक्रेनने केलेली आहे. भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा वाटा जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये 8.3% आहे. जर निर्यातदार देशांचा विचार केला तर याच कालावधीमध्ये अमेरिकेने सर्वाधिक शस्त्रास्त्र निर्यात केले. जगातील जवळपास 43% क्षेपणास्त्र एकट्या अमेरिकेने निर्यात केलेले आहेत. या संबंधी पुढची न्यूज आहे. आणखी एक अहवाल सिप्रीनेच जाहीर केलेला आहे. जो काही लष्करी खर्च आहे ते जे देश लष्करावर खर्च करतात त्याची क्रमवारी जाहीर केलेली आहे. 2024 मध्ये भारताने 86.1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खर्चासह 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक लष्करावर खर्च करणारा देश ठरलेला आहे. ठीक आहे, 2024 मध्ये भारत 5व्या क्रमांकाचा देश ठरला, हे लक्षात ठेवा. 2023 मध्ये भारत 4थ्या स्थानी होता, म्हणजे लष्करावर खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत 2023 मध्ये 4थ्या क्रमांकावर, 2024 मध्ये 5व्या क्रमांकावर गेलेला आहे. सर्वाधिक खर्च कोणत्या देशांनी केला तर अमेरिका या देशाने सर्वाधिक खर्च केलेला आहे. जवळपास 37% खर्च
अमेरिकेने केलेला आहे. भारत 86.1 अब्ज अमेरिकन डॉलरसह आणि भारताचा वाटा जे आहे तो 3.2% एवढा भारताचा वाटा आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही संक्षिप्त घडामोडी आपल्या संरक्षण घडामोडीशी संबंधित आहेत, बऱ्याचदा वेगवेगळ्या क्षेपणास्त्रावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे कोणत्या देशाचं क्षेपणास्त्र आहे काय नाही, सध्या चर्चेत असलेली क्षेपणास्त्र वगैरे किंवा त्या रिलेटेड इतर काही घडामोडी आहेत ते बघूयात आपण. घासेम बसीर नावाचं एक क्षेपणास्त्र चर्चेत होतं. इराणने त्याची चाचणी घेतलेली आहे किंवा त्याचं अनावरण केलेलं आहे. मध्यम पल्ल्याचं हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून जवळपास 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता त्याची आहे. तुम्हाला या ठिकाणी जर प्रश्न आला तर डायरेक्ट विचारलं जाईल की घासेम बासीर नावाचं क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे किंवा कोणत्या देशाने अनावरण केलेलं आहे, तर इराण या देशाने केलं, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत, त्याच्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारतात. ऑपरेशन संकल्प नावाचं एक ऑपरेशन छत्तीसगडमध्ये राबवण्यात आलं भारतीय सुरक्षा दलांद्वारे. छत्तीसगडमध्ये करेगुट्टा नावाचं एक जंगल आहे. छत्तीसगडमध्ये करेगुट्टा नावाचं एक जंगल आहे. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचं किंवा माओवाद्यांचं फार मोठं प्रभुत्व आहे. हे जे जंगल आहे ते छत्तीसगड आणि तेलंगणाच्या बाउंड्रीवरती आहे. त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 22 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं किंवा त्यांना ठार करण्यात आलेलं आहे. तर ऑपरेशन संकल्प लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. मे 2025 मध्ये छत्तीसगडमध्ये कोणत्या ठिकाणी ऑपरेशन संकल्प राबवण्यात आला किंवा त्या ऑपरेशनचं नाव काय आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. माओवाद्याविरोधातील आजवरचे देशभरातील हे सर्वात मोठे अभियान होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे अब्दाली क्षेपणास्त्र. अब्दाली क्षेपणास्त्राची पाकिस्तानने चाचणी केलेली आहे. पाकिस्तानचं क्षेपणास्त्र आहे, हे लक्षात ठेवा. मे 2025 मध्ये याची मारक क्षमता 450 किलोमीटर असून सिंध सराव नावाचा एक मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली होती. त्या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राचा चाचणी केलेली आहे. घासेम बसीर इराणचं क्षेपणास्त्र आहे. अब्दाली हे पाकिस्तानचं क्षेपणास्त्र आहे. ही महत्वाची न्यूज आहे. एक्सप्रेस वेवर विमान उतरवण्याचा सराव भारतीय हवाई दलाने केलेला आहे. तर कोणत्या एक्सप्रेस वेवर हा सराव करण्यात आला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूर जिल्ह्यामधील गंगा एक्सप्रेस वेवर ही चाचणी घेण्यात आली किंवा गंगा एक्सप्रेस वेवर हे विमान उतरवण्याचा सराव करण्यात आलेला आहे. जवळपास 3.5 किलोमीटर अंतरावर हवाई दलाने 2 मे 2025 रोजी लढाऊ विमाने उतरण्याचा सराव केलेला आहे. कोणत्या एक्सप्रेस वेवर हा सराव केला असं विचारलं जाऊ शकतं, त्यामुळं गंगा एक्सप्रेस वे लक्षात ठेवा. आणि लढाऊ विमानांना 24 तास उतरवण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिली हवाई धावपट्टी ठरलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे श्रीलक्ष्मी पहिल्या डॉग हँडलर ठरलेल्या आहेत भारतीय लष्कराच्या. जेव्हा काही लष्कर आपल्या संरक्षण घडामोडीमध्ये महिलांनी काहीतरी वेगळी कामगिरी केलेली असेल किंवा महिलेला एखादं वेगळं पद मिळालेलं असेल तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे अशा घडामोडीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. सरळ सेवेची तयारी करत असाल तर याच्यावर मात्र तुम्हाला कुठे ना कुठे प्रश्न नक्की दिसेल. रायफल वुमन श्रीलक्ष्मी PV या भारतीय लष्कराच्या कुत्र्याची हाताळणी करणाऱ्या किंवा डॉग हँडलर म्हणून पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आसाम रायफलने त्यांची नेमणूक केलेली आहे किंवा आसाम रायफल या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. नाव आहे श्रीलक्ष्मी PV. भारतीय लष्कराच्या पहिल्या डॉग हँडलर, एवढं लक्षात ठेवायचं. चीनने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे. ठीक आहे. मॅग्नेशियम हायड्राइड वापरणाऱ्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे. तुम्हाला सरळ विचारलं जाऊ शकतं की मॅग्नेशियम हायड्राइड वापरणाऱ्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली, तर चीनने केली, हे लक्षात ठेवा. बाकीचा डेटा नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर भारतीय हवाई दलाने आक्रमण नावाचा एक सराव आयोजित केला होता.
एप्रिल 2025 मध्ये आक्रमण हा सराव पर्वतीय आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ले करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी प्रश्न फ्रेम होऊ शकतो की भारताच्या कोणत्या संरक्षण दलाने एप्रिल 2025 मध्ये आक्रमण नावाचा सराव आयोजित केला होता. मग तुम्हाला तिथं भारतीय नौदल, भारतीय लष्कर किंवा भारतीय हवाई दल अशा स्वरूपाचे ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय हवाई दलाने आयोजित केला होता हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऑपरेशन टिक्का नावाचं एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं जम्मू काश्मीरमध्ये विरोधामध्ये. भारतीय लष्कराचं हे ऑपरेशन होतं. एप्रिल 2025 मध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ किंवा LOC जवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आणि 2 दहशतवाद्यांना त्या ठिकाणी ठार करण्यात आलेले आहे. ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवायचंय, ऑपरेशन टिक्का. कोणी राबवलं? भारतीय लष्कराने. कोणत्या ठिकाणी? जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला या जिल्ह्यामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. एका नवीन जहाजाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. मालदीवचं जहाज आहे, त्याचं नूतनीकरण भारतातर्फे करण्यात आलं. तर ह्याबद्दल बघूयात. भारतीय नौदलाने मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे मालदीवच्या तटरक्षक जहाज MNDF हुरावी चे मोठे नूतनीकरण केलेले आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशाच्या हुरावी नावाच्या तटरक्षक जहाजाचे भारतातर्फे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे? तर मालदीव असं त्याचं उत्तर असणार आहे. नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं. हुरावी हे नाव त्या जहाजाचं आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भात पुढची न्यूज आहे. बऱ्याचदा ब्रह्मोस क्षेपणास्त्र चर्चेत असतात, त्याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो. भारताने एप्रिल 2025 मध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणालीची दुसरी तुकडी फिलिपाईन्स या देशाला रवाना केलेली आहे. म्हणजे फिलिपाईन्स या देशाने भारताकडून ब्रह्मोस नावाचं क्षेपणास्त्र घेतलेलं आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने विकसित केलेलं आहे. ठीक आहे, भारत प्लस रशिया या 2 देशांनी मिळून हे विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोसचं नाव जे आहे ते 2 नद्यांच्या नावाचं एकत्रीकरण करून ठेवण्यात आलेलं आहे. ब्रह्मोस मधलं ब्रह्मपुत्रा या नदीचं पहिले 2 अक्षर घेतलेले आहेत. नंतर रशियाची जी मॉस्कोवा नदी आहे त्याचे 2 अक्षर घेऊन ब्रह्मोस हे शब्द तयार करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. याची पल्ला जर बघितला ब्रह्मोस पल्ल्याचा तर 290 किलोमीटर मारक पल्ला आहे आणि 2.8 मॅग वेगाने ब्रह्मोस ही प्रणाली जागतिक स्तरावर सर्वात प्रगत क्रूज क्षेपणास्त्रापैकी एक आहे. क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की कोणत्या देशाला भारताने दुसरी तुकडी पाठवलेली आहे, तर फिलिपाईन्स या देशाला पाठवली. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे अमेरिकेतील F-47 लढाऊ विमानासंदर्भात. हे नवीन लढाऊ विमान पुढच्या पिढीचं किंवा 6व्या पिढीचं F-47 लढाऊ विमानाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अमेरिकेने केलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 21 मार्च 2025 रोजी 6व्या पिढीच्या F-47 लढाऊ विमानाची निर्मिती करण्याची घोषणा केली. प्रश्न विचारला जाऊ शकतो, F-47 लढाऊ विमानाची निर्मिती करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? तर अमेरिकेने केली, हे लक्षात घ्या. देशातील पहिलं 3D प्रिंटेड बंकरचं उद्घाटन झालेलं आहे किंवा निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. देशाच्या सीमावर्ती भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तैनात असलेल्या लष्कराला 3D प्रिंटेड बंकरचं बळ मिळालेले आहे. IIT हैदराबाद आणि लष्कराच्या सहकार्याने भारतीय डीपटेक कंपनी सिम्पली फोर्ज क्रिएशनने लडाख मधील 11,000 फूट या जगातील सर्वात उंच ठिकाणी ऑनसाइट 3D प्रिंट लष्करी बंकर तयार केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी केलं? लडाख मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. कोणाच्या सहकार्याने? IIT हैदराबाद आणि भारतीय लष्कर या दोघांच्या सहकार्याने 3D प्रिंटेड बंकर स्थापित करण्यात आलं किंवा तयार करण्यात आलेले. त्याच्यानंतर गौरव नावाचा एक
ग्लाइड बॉम्ब आहे त्याच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात न्यूज आहे आपली. DRDOने किंवा संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने 8 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान सुखोई 30 MKI या विमानातून गौरव हा 1000 किलो वजनाच्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब टाकण्याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की हा जो गौरव ग्लाइड बॉम्ब आहे त्याच्या चाचण्या कोणत्या विमानातून घेण्यात आल्या. एप्रिल 2025 मधली न्यूज आहे. सुखोई 30 MKI या विमानातून ह्या बॉम्बच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. हैदराबाद येथील DRDOची रिसर्च सेंटर इम्रत नावाची प्रयोगशाळा किंवा संस्था आहे, कंपनी आहे, त्यांनी त्याचा विकास केलेला असून 1000 किलो वजनाचा हा बॉम्ब आहे, गौरव बॉम्ब, लक्षात घ्या. त्याच्यानंतर संपूर्ण महिलांची समुद्र प्रदक्षिणा परिक्रमा सुरू झालेली आहे. त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. मुंबई ते सेशेल्स दरम्यान समुद्र प्रदक्षिणा परिक्रमा सुरू करण्यात आली. संपूर्णपणे महिलांचा त्या परिक्रमामध्ये समावेश आहे. तिन्ही दलाच्या महिला त्यामध्ये सामील झालेल्या आहेत. ही समुद्र प्रदक्षिणा परिक्रमा नौका नयन मोहीम आहे. मुंबईमधून त्याची सुरुवात झाली. 12 सदस्यीय महिला संघाने हे जहाज, लक्षात ठेवायचं आहे, IASV त्रिवेणी या जहाजावरून 4000 नॉटिकल मैलांचा 55 दिवसांचा प्रवास सुरू केलेला आहे. कोणत्या जहाजाचा वापर केला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्रिवेणी या जहाजावरून त्यांनी हा प्रवास सुरू केलेला आहे. सर्व शक्ती नावाचा एक सराव केलेला आहे भारतीय लष्कराने. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोअरने एप्रिल 2025 मध्ये सिक्कीम मधील गंगटोक या ठिकाणी सर्व शक्ती नावाचा सराव केलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या लष्कराच्या कुठल्या कोरने केला, तर त्रिशक्ती कोरने, किंवा कोणत्या ठिकाणी केला तर गंगटोक या ठिकाणी केलेला आहे. सरावाचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतो. सर्व शक्ती सराव असा आहे, किंवा सर्व शक्ती सराव कुठल्या दलाने केला असं पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर राफेल विमानाच्या खरेदी संदर्भात जो काही प्रस्ताव आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे. 9 एप्रिल 2025 रोजी भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी सुमारे 63,000 कोटी रुपयांच्या कराराला मान्यता दिली. आता राफेल विमान कोणत्या देशाकडून खरेदी केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फ्रान्सकडून भारताने राफेल हे विमान खरेदी केलेले आहे. एकूण 26 राफेल विमान खरेदी करण्यात येणार आहेत. आणि राफेल यम म्हणजे हे नौदलासाठी विमान खरेदी करण्यात येणार आहे. विमानवाहू जहाजांवरून चालवता येणारी 22 सिंगल सीटर जेट्स आणि 4 ट्विन सीटर जेट्सचा समावेश आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर INS वर्षा आण्विक पाणबुडी तळासंदर्भात पुढची न्यूज आहे. भारत 2026 मध्ये प्रोजेक्ट वर्षा अंतर्गत आंध्र प्रदेशात आपला पहिला समर्पित INS वर्षा हा आण्विक पाणबुडी तळ कार्यान्वित करण्यास सज्ज आहे. म्हणजे भारत कोणत्या नावाचा आण्विक पाणबुडी तळ सुरू करणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर INS वर्षा त्याचं नाव आहे. आंध्र प्रदेशमध्ये हा तळ उभारला जाणार आहे. तसेच भारताने तिसरी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी INS आरिधमन कार्यान्वित करण्याची योजना सुद्धा आखलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर IOS सागर मोहीम सुरू करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथे, कारवार कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. कारवार येथील कदंब नौदल तळावर नौदलाच्या IOS सागर मोहिमेचं 5 एप्रिल 2025 रोजी उद्घाटन केलं आहे. इंडियन ओशन रिजन असं त्याचं IOR म्हणजे हिंदी महासागर क्षेत्रामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मित्र देशांबरोबर सागरी सहकार्य आणि स्थैर्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाचा सुरुवात करण्यात आली.
या अंतर्गत ऑफशोर गस्ती जहाज INS सुनयना 5 एप्रिल ते 8 मे 2025 दरम्यान नैऋत्य हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांनी 9 आफ्रिकन देशातील 44 कर्मचाऱ्यांसह तैनात करण्यात आलं. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय कारवार येथे या मोहिमेचा सुरुवात झालं. मोहिमेचं नाव काय आहे? IOS सागर अशी मोहीम आहे. आणि या ठिकाणी कदम या ठिकाणी नौदल तळ जो उभारण्यात आला तो सीबर्ड प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला आहे. आणि हा आशियातील सर्वात मोठा नौदल तळ आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सीबर्ड प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला कदंब हा नौदल तळ कोणत्या ठिकाणी आहे विचारलं जाऊ शकतं. कर्नाटकमधील कारवार जवळ हा नौदल तळ आहे. ठीक आहे, पुढची न्यूज आपली एक लष्कर सरावासंदर्भात आहे. स्ट्रेट थंडर 2025A नावाचा एक चीन लष्कर सराव आयोजित केलेला होता. तैवान समुद्र दोन्हीमध्ये हा लष्कर सराव आयोजित केलेला आहे. मध्य आणि दक्षिण भागामध्ये स्ट्रेट थंडर 2025A. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा जो सराव आहे तो कोणत्या देशाने आयोजित केलेला होता? तर चीनने आयोजित केला होता. तैवान समुद्र दोन्हीमध्ये, तैवान आणि चीनमध्ये सतत काही ना काही वाद चालू असतो, तर त्याच्यामुळे एक तैवानला त्यांनी हे करण्यासाठी, काउंटर करण्यासाठी हा सराव आयोजित केलेला होता. पुढचं एक वन लाईनर स्वरूपाची न्यूज आहे. पर्म नावाची एक पाणबुडी त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. कोणत्या देशाने केली विचारलं जाऊ शकतं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मुर्मन्स्क येथून पर्म ही प्रोजेक्ट 885M यासेन क्लासची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी लॉन्च केलेली आहे. पर्म ही अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी कोणत्या देशाने लॉन्च केली असा प्रश्न जर विचारला तर रशिया असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढचं आहे महत्वाची न्यूज आहे नाग क्षेपणास्त्र प्रणाली संदर्भात. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मार्च 2025 रोजी भारतीय सैन्यासाठी नाग अँटी टँक क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी 2500 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. ठीक आहे, त्यालाच नामिस असं सुद्धा म्हटलं जातं. ही संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा भाग असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने विकसित केलेली प्रणाली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडद्वारे ही प्रणाली हे केली जाते, उत्पादन केलं जातं त्याचं. त्याच्यानंतर फायर अँड फारगेट रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. नाग ही जी प्रणाली आहे ती रणगाडा विरोधी प्रणाली आहे. त्याच्या खरेदीसाठी भारतीय सैन्याच्या म्हणजे संरक्षण मंत्रालय यांनी करार केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तवस्य नावाच्या जहाजाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी केलं हे पण विचारलं जाऊ शकतं. गोवा शिपयार्ड लिमिटेडने तवस्य नावाच्या जहाजाचं अनावरण केलेलं आहे मार्च 2025 मध्ये. आणि हे जे जहाज आहे ते प्रोजेक्ट 1135.6 अंतर्गत तयार करण्यात आलेलं असून हे दुसरे जहाज आहे. आता हे तवस्य नाव नक्की काय आहे तर आपण महाभारतामध्ये जो महान योद्धा आहे भीम, त्यांचा जो गदा आहे त्याला तवस्य या नावाने ओळखलं जायचं, म्हणून त्या जहाजाला तवस्य असं नाव देण्यात आलेलं आहे. याच्या आधीचं जे जहाज होतं याच प्रोजेक्ट अंतर्गतचं त्याचं नाव त्रिपुट असं होतं. त्याचं 2024 मध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे. तर तवस्य हे नाव लक्षात ठेवायचंय. किंवा गोवा शिपयार्ड लिमिटेडने 22 मार्च 2025 रोजी कोणत्या जहाजाचं अनावरण केलं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तवस्य असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर भारत युरोपियन युनियन सागरी सुरक्षा संवाद पार पडलेला आहे. तो सराव कोणत्या ठिकाणी पार पडला असा विचारला जाऊ शकतो प्रश्न. नवी दिल्ली या ठिकाणी 4था भारत युरोपियन युनियन सागरी सुरक्षा संवाद जो आहे तो मार्च 2025 मध्ये पार पडलेला आहे. फक्त लोकेशन लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. नवी दिल्ली या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका पोलीस अकादमीचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचं नाव आहे लचित बारफुकन पोलीस अकादमी. मार्च 2025 मध्ये आसाममधील डेरगाव या ठिकाणी लचित बारफुकन पोलीस अकादमीचं उद्घाटन केलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी लचित बारफुकन पोलीस अकादमीचं उद्घाटन केले अशा स्वरूपाचा प्रश्न
विचारला जाऊ शकतो. तर आसाम मधील डेरगाव या ठिकाणी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता अश्विनी रडारसाठी संरक्षण मंत्रालयाने करार केलेला आहे. मार्च 2025 मध्ये गाझियाबाद येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 2,906 कोटी रुपयांच्या अश्विनी या लो लेवल ट्रान्सपोर्टेबल रडार खरेदीसाठी करार केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाले 2025 मध्ये. 4 मार्च 1966 ला या परिषदेची स्थापना झाली. स्थापना विचारली जाऊ शकते, 4 मार्च 1966 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर INS इम्फाळ संदर्भात पुढची न्यूज आहे. 12 मार्च 2025 रोजी 57व्या मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभात कुठलं जहाज सहभागी झालं होतं, असं प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतं. INS इम्फाळ हे भारतीय नौदलाचं जे जहाज आहे ते 57व्या मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला सहभागी झालेलं होतं. मॉरिशस मधील पोर्ट लुईस या बंदरावर या जहाजाने भेट दिलेली होती. त्याच्यानंतर गांडीव क्षेपणास्त्र नाव दिलेलं आहे. अस्त्र MK3 हे आधीच्या क्षेपणास्त्राचं नाव होतं आणि त्या क्षेपणास्त्राला अधिकृतपणे गांडीव हे नाव दिलेलं आहे. गांडीव हे महाभारतातील अर्जुनाच्या पौराणिक धनुष्याचं नाव आहे. म्हणजे महाभारतामधील अर्जुन जे आहेत त्यांच्या धनुष्य बाणाला गांडीव असं म्हटलं जायचं. आता अस्त्र MK3 हे जे काही क्षेपणास्त्र आहे त्याला गांडीव हे नाव दिलं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर BM-04 नावाचं क्षेपणास्त्राचा तपशील भारत सरकारने उघड केलेला आहे. तो सध्या विकासाधीन आहे, त्याचा विकास चालू आहे. DRDOने BM-04 या देशातील नवीनतम कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा नमुना आणि तपशील उघड केलेला आहे. आणि हायपरसोनिक वेगानं प्रवास करणारा म्हणजे मॅक 5+ एवढा त्याचा वेग आहे, त्या वेगानं उड्डाण करू शकणारा आहे. सध्या केवळ रशिया, अमेरिका आणि चीन या 3 देशांकडेच हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहेत. भारताने सुद्धा आता तशा प्रकारचं क्षेपणास्त्र भारताद्वारे सुद्धा विकसित केलं जात आहे. त्याचं नाव आहे BM-04. त्याच्यानंतर क्लस्टर युद्ध सामग्री करार करण्यात आलेला आहे. रशियावरील सुरक्षेच्या या करारातून रशियाने माघार घेतलेली आहे. रशियावरील रशियावरील सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत लिथुआनिया या देशाने माघार घेतली, रशियाने नाही. क्लस्टर युद्धसामग्री करारातून म्हणजे कन्व्हेन्शन टू क्लस्टर म्युनिशन्स या करारातून लिथुआनिया हा देश बाहेर पडला, हे लक्षात घ्यायचं आहे. हा करार क्लस्टर बॉम्बचा वापर, उत्पादन, हस्तांतरण आणि साठवणुकीवर बंदी घालतो. 2008 मध्ये हा करार स्वीकारण्यात आला होता आणि अंमल कधी झाला? 1 ऑगस्ट 2010 रोजी या कराराचा अंमल झालेला आहे. एकूण 112 सदस्य आहेत, मात्र महत्वाचे देश या कराराचे सदस्य नाही आहेत. भारत, अमेरिका, रशिया, चीन, युक्रेन आणि इस्रायल सारख्या प्रमुख राष्ट्रांनी धोरणात्मक चिंतांमुळे या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. कोणता देश बाहेर पडला असं विचारलं तर लिथुआनिया नावाचा देश आहे, क्लस्टर युद्धसामग्री करारातून बाहेर पडलेला आहे. पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे, जे काही प्रश्न संरक्षण घडामोडी या टॉपिकवर विचारलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे लष्कर सराव या संदर्भात आहे. त्यातल्या त्यात जो सराव आहे तो कोणत्या 2 देशामध्ये पार पडला किंवा भारताने कोणत्या देशासोबत हा करार आयोजित केलेला आहे, या स्वरूपाच्या प्रश्नांचं प्रमाण खूप जास्त आहे. आता डेझर्ट फ्लॅग नावाचा एक बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव पार पडलेला आहे. त्याचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीद्वारे करण्यात आलं. भारतासह विविध देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. भारतातर्फे कोण सहभाग झालं होतं तर MiG-29 आणि जगुआर हे 2 विमानं भारतातर्फे सहभागी झालेले होते. जर डेझर्ट फ्लॅग 10 नावाचा जो सराव आहे कोणत्या देशाने आयोजित केला असा जर प्रश्न आला तर UAE किंवा संयुक्त अरब अमिराती असं त्याचं उत्तर असणार आहे.
अमेरिका आणि फिलिपाईन्स दरम्यान बालिकाटन नावाचा एक सराव पार पडलेला आहे. त्याचा अर्थ होतो खांद्याला खांदा लावून. फक्त लक्षात ठेवा, बालिकाटन हा सराव अमेरिका आणि फिलिपाईन्स दरम्यान पार पडलेला आहे. हे लक्षात ठेवायचंय. दुस्तलिक नावाचा सराव भारताने उझबेकिस्तान सोबत राबवलेला आहे. लष्कर सराव आहे. भारत उझबेकिस्तान यांच्यामध्ये हा सराव पार पडला पुण्यातील औंध या ठिकाणी. आणि त्याचा अर्थ जो होतो तो मैत्री होतो. दुस्तलिक या शब्दाचा अर्थ काय आहे? मैत्री असा होतो. फक्त सगळ्यात महत्वाचं इथं विसरायचं नाही, उझबेकिस्तान, भारत उझबेकिस्तान यामध्ये पार पडलेला आहे. त्याच्यानंतर ऐकिम्मी नावाचा एक सराव आहे. भारत आणि टांझानिया या दोन देशामध्ये सागरी सराव होता किंवा नौदल सराव असंही म्हणू शकतो. त्याची पहिली आवृत्ती पार पडली, म्हणजे पहिल्यांदाच त्याचा आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा जर अर्थ बघितला तर एकता असा या शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर आफ्रिका इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. टांझानियामध्ये हा सराव पार पडलेला आहे. ठीक आहे. ऐकिम्मी नावाचा सराव भारत आणि टांझानिया हे दोन देश लक्षात ठेवायचा आहे. इंद्रा हा महत्वाचा सराव आहे. भारत रशिया सोबत हा सराव आयोजित करतं. जवळपास 2003 पासून या सरावाचं आयोजन करतं. भारत आणि रशियाचा हा संयुक्त नौदल सराव आहे, हे लक्षात घ्या. चेन्नईमध्ये पार पडला, बंगालच्या उपसागरामध्ये. त्याच्यानंतर टायगर ट्रायम्फ नावाचा जो सराव आहे तो भारत आणि अमेरिका यामध्ये त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आहे. म्हणजे भारताचे जे काही तीनही दल आहेत, भूदल आहे, हवाई दल आहे आणि नौदल आहे, या तीनही दलांचा समावेश त्यामध्ये झालेला होता भारत आणि अमेरिकेदरम्यान. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. भारतीय लष्कराने प्रचंड प्रहार नावाचा एक सराव आयोजित केला होता. हा सुद्धा त्रिसेवा सराव होता, म्हणजे याच्यामध्ये तीनही दलांचा समावेश होता. कोणत्या ठिकाणी आयोजित केला असं विचारलं जाऊ शकतं, तर अरुणाचल प्रदेश असं त्याचं उत्तर आहे. प्रचंड प्रहार नावाचा सराव भारतीय लष्कराचा किंवा भारतीय संरक्षण दलांचा त्रिसेवा सराव कोणत्या ठिकाणी पार पडला, तर अरुणाचल प्रदेश असं त्याचं आहे. आता सी ड्रॅगन 2025 हा बहुपक्षीय नौदल सराव आहे किंवा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. अमेरिकेद्वारे याचं आयोजन केलं जातं. गुआम या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारताने सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. सी ड्रॅगन हा सराव कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो असं विचारलं जाऊ शकतं. अमेरिका हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वरून याच्यावरती बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलाय किंवा सरळ सेवावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. तर फ्रान्स या देशासोबत नौदल सराव आहे. वरून 2025 हा भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान आयोजित होणारा नौदल सराव आहे. अरबी समुद्रामध्ये हा सराव पार पडला. जवळपास 2021 पासून हा सरावाचे आयोजन केलं जातं. पुढचा आहे बोंगो सागर, नावामध्येच आहे. बांगलादेश सोबत हा सराव आयोजित केला जातो. हा सुद्धा नौदल सराव आहे. भारत आणि बांगलादेश, बोंगो सागर 2025 भारत आणि बांगलादेशमध्ये हा सराव पार पडलेला आहे. भारताच्या INS रणवीर या युद्धनौकेने भाग घेतला होता आणि बांगलादेशच्या BNS अबू उबैदाह असं त्या जहाजाचं नाव आहे, त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्याच्यानंतर खंजर नावाचा एक सराव आहे. खंजर 12 भारत किर्गिस्तान यांच्या दरम्यानचा हा संयुक्त लष्कर सराव आहे. 12वी आवृत्ती त्याची 2011ला सुरुवात झालेली आहे. भारत आणि किर्गिस्तानमध्ये हा सराव पार पडला, हे लक्षात घ्या. खंजर नावाचा सराव आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी बेल्ट नावाचा 3 देशांनी संयुक्त नौदल सराव केलेला होता. इराण, रशिया आणि चीन अशा एकूण 3 देशांमध्ये हा सराव पार पडला. सिक्युरिटी बेल्ट मार्च 2025 मध्ये इराणमधील चाबहार नावाचं बंदर आहे. भारताच्या मदतीने ते बंदर विकसित केलं जात आहे. ओमानच्या आखातामध्ये हे बंदर आहे, त्या ठिकाणी हा सराव पार पडला. सिक्युरिटी बेल्ट 2025 या सरावामध्ये कोणत्या देशाचा समावेश होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर इराण, रशिया आणि चीन हे 3 देशांचा समावेश होता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डेझर्ट हंट नावाचा सराव आहे. भारतीय हवाई दलाने याचं आयोजन केलेलं होतं. कोणत्या ठिकाणी केलं होतं? राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी डेझर्ट हंट या
सरावाचं आयोजन केलं होतं. डेझर्ट ह्या शब्दामध्येच आहे वाळवंटी प्रदेश कुठं आहे? थारचं वाळवंट. त्याच्यामुळं जोधपूर या ठिकाणी पार पडला आणि आयोजन भारतीय दलाने केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं संरक्षण घडामोडी या ठिकाणी संपलेल्या आहेत. महत्वाचे अपडेट आहे, आपले 2 पुस्तकं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. पर्यावरण रिव्हिजन नोट्स, जे की तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फार महत्वाचा टॉपिक आहे. 5 ते 6 प्रश्न हे पर्यावरण या घटकावरती विचारले जातात. त्याच्यानंतर आपली कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पर्यावरण हा तुम्हाला मुख्य परीक्षेला विषय आहे. त्याच्यावर सुद्धा 4-5 प्रश्न तुम्हाला पर्यावरण या घटकासंदर्भात विचारले जाऊ शकतात. छोटंसं पुस्तक आहे रिव्हिजन स्वरूपाचं, हे तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तिथून घेऊ शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल नावाचं एक पुस्तक आपण काढलेलं आहे. 2 कलर मध्ये पुस्तक आहे. PYQचा समावेश असलेलं, पूर्णतः इन्फोग्राफिक्स आणि मॅप्सचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. हे दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा आपली सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हे सवलतीच्या दरात भेटून जाईल. ठीक आहे, आजचा आपला हा टॉपिक संपलेला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये भेटूया. थँक्यू.